तिस नावाचे जे काही भिक्खू होते, तर त्या भिक्खूला उद्देशून स्वयं तथागत भगवान बुद्धांनी या गाथेचा उपदेश केलेला आहे. भगवंताच्या कालावधीमध्ये भिक्खू तिस नावाचे एक भिक्खू होते. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. समन्त चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सगमोखदं धम्मसवनकालो अयं भदन्त धम्मसवनकालो अयं भदन्त परितधम्मसवनकालो अयं भदन्त मनोपुबंगमधम्म मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वा वहतो पदं मनोपुबंगमधम्म मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायनी अकोचिमं अवधिमं अंजनिमं अहसिमे एतनय्यं उपनह्यन्ति वेरं ते सनोपसंपति. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, सदा पूजनीय भिक्खू संघ, जगातील अनमोल अशा त्रिरत्नांना त्रिवार विनम्र अभिवादन. ज्यांच्या अशा महान धर्मक्रांतीमुळे आज आपण या भारत देशामध्ये एक आदर्श माणूस म्हणून जीवन जगत आहोत. ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारत देशाला संविधान निर्माण करून अर्पित केलेला आहे. अशा देशाचे खरेखुरे देशभक्त परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि विशेष करून पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांच्या 26व्या ग्रंथ वाचन समारोपाच्या निमित्ताने व कठीण जीवनदानाच्या निमित्ताने या ठिकाणी 15वी ऑनलाईन बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांनी केलेलं आहे. तर मी सर्वप्रथम पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांना या ठिकाणी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. पूज्य भदंत डॉक्टर प्राचार्य खेमोधम्मोजी महास्थवीर पूज्य भंतजींना देखील या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. पूज्य भिक्खू अनिरुद्धजी स्थवीर, पूज्य भदंत मंगल बोधीजी स्थवीर आणि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला देखील त्रिवार विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी पूज्य भिक्खू इंदवंसजी महास्थवीर यांचा
सव्वीसावा कठीणची वरदान वर्षावा सांगता समारोप उद्याला होणार आहे. परंतु तथागत भगवान बुद्धांचं बुद्ध वचन सर्वांच्या मंगलासाठी, सर्वांच्या सुखासाठी, सर्वांच्या कानावरती बुद्ध वचन जावं, त्यांच्याही जीवनाचं जयमंगल कल्याण व्हावं, या उद्देशाने भंतेजी नियमितपणे या ठिकाणी धम्मपरिषदेचं आयोजन करीत असतात. मी आताच या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे धम्मपदामधील तथागत भगवान बुद्ध सांगतात की जे काही वैर असतं, भगवंत म्हणतात नाही वैरेन वैरानी संबंधित खुदाचन अवैरेनच संबंधी एस धम्मो सनातनो. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात वैराने वैर कधीही शांत होत नाही, तर ते अवैरानेच होते. या गाथेमध्ये म्हटलेलं आहे की अकोची मंग अवधी मंग अंजनी मंग अहासिमे एतन उपनयंती वैरंग तेस नोपसंपती. ही जी धम्मपदामधील जी गाथा आहे, हे 4 ते 5व्या नंबरची ही गाथा आहे. गाथा एकदम छोटी आहे, परंतु या गाथेचा सार अत्यंत महत्वाचा आहे. या गाथेमध्ये तथागत भगवान बुद्ध म्हणतात दुसऱ्याने मला मारले, मला हरविले, दुसऱ्याने मला लुटले, दुसऱ्यांनी मला शिवीगाळ केली, दुसऱ्यांनी माझा अपमान केला. जेव्हा मनुष्य अशा प्रकारचा विचार मनामध्ये करतो तेव्हा मात्र वैर, त्या व्यक्तीचं वैर शांत होत नाही. परंतु याच गाथेमध्ये भगवंत म्हणतात की जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्याने मला मारले, मला हरविले, मला लुटले, मला शिवीगाळ केली, माझा अपमान केला, जेव्हा मनुष्य मात्र अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न करीत नाहीत, तेव्हाच मात्र त्या व्यक्तीचं जे काही वैर आहे, जे काही वैरत्व आहे, जे काही वैरत्व आहे, तेव्हाच त्या व्यक्तीचं वैरत्व त्या ठिकाणी शांत होते. नाहीतर बघा, आपण 10 वर्षापूर्वी जर एखाद्या व्यक्तीसोबत आपलं जर भांडण झालं असेल किंवा कधी कटुता निर्माण झाली असेल, 10 वर्षाच्या नंतर देखील या ठिकाणी आपण त्या गोष्टीचं स्मरण केलं तर त्या मनुष्याचा राग आता वर्तमानामध्ये येत असतो. जर एखाद्या व्यक्तीने जर आपला अपमान केला असेल, मंगल कार्य म्हणजे लग्नविधीमध्ये असेल, परिवारामध्ये असेल, एखाद्या कार्यक्रमामध्ये असेल किंवा 4 चौघामध्ये जर आपला अपमान केला असेल आणि तोच व्यक्ती जर 5 वर्षांनी जर आपल्या समोर आला असेल, तर तेव्हा ती गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते आणि जेव्हा त्या गोष्टीचं आपण स्मरण करतो तेव्हा मात्र त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये वैराची भावना उत्पन्न होत असते. एखाद्या व्यक्तीने जर आपली चोरी केली असेल आणि आपल्याला जर ती व्यक्ती माहिती झाली असेल, तर जेव्हा तो व्यक्ती आपल्या त्या व्यक्तीचं किंवा त्या गोष्टीचं आपण स्मरण करतो तेव्हा मात्र त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होत असते. परंतु तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ह्या गोष्टी सर्व काय आहे, निरर्थक आहे. म्हणूनच भगवंत म्हणतात की जेव्हा जेव्हा मनुष्य अशा प्रकारचा विचार करीत असतो की मला इतरांनी मारलेला आहे, मला हरविलेलं आहे, एखादी शर्यत असेल किंवा कुठलाही एखादा गेम असेल, त्या गेममध्ये जर हरवलं असेल, तो व्यक्ती तोच गोष्टी म्हणजे ते त्या गोष्टीचं स्मरण करून त्या ठिकाणी वर्तमानामध्ये देखील दुःखी होत असतो. म्हणून भगवंत म्हणतात की दुसऱ्यांनी मला मारले, दुसऱ्यांनी मला हरविले, मला लुटले, मला शिवीगाळ केली, माझा अपमान केला, असा प्रकारचा जो काही विचार आहे, अशा गोष्टीचा विचार मनुष्य करीत नाही, तर त्याच व्यक्तीचं जे काही वैरत्व आहे ते त्या ठिकाणी शांत होत असते. तरी ही जी काही गाथा आहे, या गाथेचा उपदेश तथागत भगवान बुद्ध जेव्हा वर्षावासाच्या कालावधीमध्ये स्वयंशास्ता म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा श्रावस्ती या ठिकाणी श्रावस्तीमधील जेतवन अनाथ पिंडकाच्या विहारामध्ये वास्तव्यास होते, तेव्हा भगवंतांनी भिक्खू तिस नावाचे जे काही भिक्खू होते, तर त्या भिक्खूला उद्देशून स्वयं तथागत भगवान बुद्धांनी या गाथेचा उपदेश केलेला आहे. भगवंताच्या कालावधीमध्ये भिक्खू तिस नावाचे एक भिक्खू होते आणि ते वैरुद्ध अवस्थेमध्ये पूजनीय संघामध्ये म्हणजे पूजनीय भिक्खू संघामध्ये प्रवजित झालेले होते. परंतु ते स्वयं तथागत भगवान बुद्धांचे मावस भाऊ देखील होते.
बघा, स्वयं तथागत भगवान बुद्ध आहेत, भगवान बुद्धांचे मावस भाऊ आहेत, परंतु ते वैरुद्ध झाल्याच्या नंतर ते संघामध्ये म्हणजे पूजनीय भिक्खू संघामध्ये प्रवजित झालेले होते. परंतु उतार वयामध्ये ते भिक्खू झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटायचं की मला सर्वच भिक्खू संघांनी मला माझ्यापेक्षा जे काही ज्येष्ठ भिक्खू आहेत त्याने देखील माझा मान सन्मान केला पाहिजे. परंतु भिक्खू संघामधील काही भिक्खू जे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी वयस्कर असल्यामुळे वैरुद्ध असल्यामुळे त्या ठिकाणी मान सन्मान देत होते. परंतु काही भिक्खू असेही होते ते दीक्षेने मात्र ज्येष्ठ होते, म्हणजे त्यांच्यापेक्षा सिनियर होते, आणि सिनियर भिक्खू मात्र त्यांना कधी कधी त्या ठिकाणी मान सन्मान देत नव्हते. परंतु त्यांना असं वाटायचं की हे जरी वयस्कर असले परंतु ते नव्यानेच या ठिकाणी प्रवजित झालेले आहे, आम्ही त्यापेक्षा त्या ठिकाणी सिनियर आहेत. मग कधी कधी काही भिक्खू त्यांना मान सन्मान द्यायचे, काही भिक्खू त्यांना त्या ठिकाणी मान सन्मान द्यायचे नाही. परंतु कधी कधी त्यांना असं वाटायचं की मी भगवंताचा म्हणजे स्वयं तथागत भगवान बुद्धांचा मी मावस भाऊ आहे, भगवंताच्या मी परिवारामधील आहे, म्हणून मला सर्वांनीच पूजनीय भिक्खू संघांनी जे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेत, सर्वांनीच माझा स्वयं तथागत भगवान बुद्धांप्रमाणे माझा मान सन्मान केला पाहिजे. परंतु एखाद्या भिक्खूनी सिनियर भिक्खूनी त्याला सांगितलं किंवा एखाद्या मोठ्या आवाजामध्ये सांगितलं तर ते काय करायचे, त्या ठिकाणी एक तर रडत बसायचे किंवा स्वयं तथागत भगवान बुद्धांकडे जायचे, दुःखी व्हायचे, कष्टी व्हायचे आणि शास्त्राकडे जाऊन तथागत भगवान बुद्धांकडे जाऊन त्या ठिकाणी अत्यंत दुःखी होऊन त्या ठिकाणी रडायचे. मग एक वेळचा प्रसंग आहे, अशाच प्रकारे भगवंताकडे ते जातात आणि त्या ठिकाणी रडत बसतात. तेव्हा स्वयं तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी विचारतात की हे भिक्खू, तू का रडत आहेस, या रडण्याचं कारण काय आहे. तेव्हा मात्र त्या ठिकाणी भिक्खू तीच म्हणतात की भगवान, हे जे काही भिक्खू आहेत काही माझा मान सन्मान करतात, काही माझा मान सन्मान करत नाही, कधी मला अपमानित करतात. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगत असताना इतरही भिक्खू त्या ठिकाणी उपस्थित असतात. तेव्हा मात्र ते भिक्खू सांगतात की भगवान, अशा प्रकारचं कृत्य पूजनीय भिक्खू संघाकडून झालेलं नाहीये. मग तेव्हा स्वयं तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात की भिक्खू तीस, जेव्हा हे ज्यापेक्षा जे सिनियर भिक्खू आहेत तुझ्या दीक्षेने देखील ते ज्येष्ठ आहेत, तुझ्या अगोदर त्यांची उपसंपदा झालेली आहे, प्रवजित झालेली आहे, आणि जे काही पूजनीय भिक्खू संघ आहे तुझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ते जेव्हा विहारामध्ये येत होते तेव्हा तू कुठे होतास. तेव्हा ते भिक्खू तीस सांगतात की भगवान, जेव्हा हे भिक्खू त्या ठिकाणी येत होते तेव्हा मात्र मी त्या ठिकाणी विहाराच्या मधोमध त्या ठिकाणी मी बसलेलो होतो. मग भगवंत म्हणतात की तू त्यांना विहारामध्ये येत असताना तू बघितलं होतं काय. भिक्खू तीस म्हणतात की होय भगवान, मी त्या भिक्खूंना येत असताना मी बघितलं होतं. परत भगवंत त्या ठिकाणी स्वयं तथागत भगवान बुद्ध परत प्रश्न करतात की तीस, तू जेव्हा ते सिनियर भिक्खू तुझ्याकडे येत होते, विहारामध्ये येत होते, तेव्हा तू उभं राहून किंवा त्यांचा आदर सत्कार किंवा मान सन्मान केलास काय. तेव्हा मात्र ते म्हणतात की भगवान, मी त्या ठिकाणाहून उठलो नाही तर मी त्या ठिकाणी बसूनच होतो. दुसरा प्रश्न भगवंत करतात की हे तीस, जेव्हा तुझ्यापेक्षा सिनियर भिक्खू त्या ठिकाणी आले तेव्हा तू त्यांचा काही आदर सत्कार, त्यांचं दर्शन किंवा त्यांचं जे काही पात्र जीवर आहे तू त्यांना उठून देण्याचा प्रयत्न केलास काय. तेव्हा मात्र म्हणतो की भगवान, मी तशा प्रकारचं कुठलंही कृत्य केलेलं नाही. तेव्हा मात्र स्वयं तथागत भगवान बुद्ध म्हणतात की हे तीस, हा जो काही संपूर्ण दोष आहे तो पूजनीय भिक्खू संघाचा दोष नाही आहे, तर हे संपूर्ण जे काही कृत्य जे केलेलं आहे या कृत्यास तूच दोषी त्या ठिकाणी आहेस आणि तू संपूर्ण भिक्खू संघाची त्या ठिकाणी माफी माग. स्वयं तथागत भगवान बुद्ध भिक्खू तीसाला सांगतात. परंतु तीस भिक्खू म्हणतात की भगवान, मी त्या ठिकाणी माफी मागणार नाही, कारण मी भगवंताचा मावस भाऊ आहेत आणि मला संपूर्ण भिक्खू संघाने मला मान सन्मान केला पाहिजे. आणि त्या ठिकाणाहून ते निघून जातात. आणि निघून गेल्याच्या नंतर जे बाकीचे जे भिक्खू त्या ठिकाणी भगवंताच्या समोर उपस्थित असतात तर तेव्हा ते म्हणतात की भगवान, हे जे भिक्खू तीस आहेत ते हट्टवादी आहेत, म्हणजे एकदम हट्टी आहेत. तर तेव्हा भगवंत म्हणतात, जे वर्तमानामध्ये हट्टवादी आहेत किंवा हट्टी आहेत भगवंत, हे आम्ही जाणू शकतो.
तेव्हा मात्र पूजनीय भिक्खू संघाला स्वयं तथागत भगवान बुद्ध सांगतात की हे भिक्खूंनो, भिक्खू तीस जे हे आहेत ते याच जन्मात जे काही हट्टी आहेत किंवा हटवादी आहेत अशा प्रकारचा भाग नाही आहे. ते त्यांच्या पूर्वजन्मापासून पूर्वसंस्कारापासून ते अशाच प्रकारचे हट्टी आहेत. मग तेव्हा मात्र तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी भिक्खू तिसांचा त्या ठिकाणी त्यांचा पूर्वजन्म त्या ठिकाणी कथित करतात. पूर्वजन्माची कथा त्या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाला स्वयं तथागत भगवान बुद्ध सांगतात आणि म्हणतात की भिक्खूंनो, एक वेळचा प्रसंग आहे. देवल नावाचा एक तपस्वी 8 महिन्याच्या तपश्चर्येनंतर 8 महिन्याच्या ध्यान साधनेनंतर हिमालयामधून 4 महिन्यासाठी वर्षावासासाठी वाराणसीमध्ये त्या ठिकाणी येतो. आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो काही कुंभारवाडा असतो, एक वाडा असतो, तर त्या ठिकाणी तो वास्तव्यासाठी 4 महिन्यासाठी त्या ठिकाणी थांबतो. तो आल्याच्या नंतर त्या ठिकाणी हिमालयामधून 8 महिन्याचं वास्तव्य केलेलं असं, तपश्चर्या केलेली असते. आणि 8 महिन्याच्या तपश्चर्याचे नंतर त्या ठिकाणी वाराणसीमध्ये कुंभारवाड्यामध्ये एक जो वाडा असतो तो त्या ठिकाणी येतो आणि आपलं सामान त्या ठिकाणी ठेवतो आणि रात्रीच्या प्रहरी त्या ठिकाणी झोपण्याचं एक आसन त्या ठिकाणी टाकून ठेवतो. तर त्याच दिवशी दुसरे नारद नावाचे जे काही तपस्वी आहेत, तर त्याच रात्री ते देखील त्या ठिकाणी हिमालयामधून त्याच ज्या वाड्यामध्ये तपस्वी लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली असते, तर त्याच वाड्यामध्ये ते त्या ठिकाणी मुक्कामासाठी थांबतात. आणि दोघांची देखील त्या ठिकाणी भेट होते. दोघेही एकमेकाचा त्या ठिकाणी आदर सत्कार करतात, मान सन्मान करतात. आणि रात्रीच्या प्रहरी जो देवल नावाचा जो काही त्या ठिकाणी झोपल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोघेही जे काही ऋषी आहेत, तपस्वी आहेत, ते एकमेकाचा मान सन्मान करतात आणि मुक्कामाला त्या एकाच ठिकाणी त्या ठिकाणी थांबतात. परंतु देवल नावाचा जो काही तपस्वी आहेत, नारद नावाचे जे काही तपस्वी आहेत, देवल नावाचा जो काही तपस्वी आहे, त्यांची झोपण्याची त्या ठिकाणी व्यवस्था कुठे केलेली आहे ते मात्र झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी बघतात. आणि त्यांना आपल्यापासून कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्याची मात्र ते दक्षता घेतात. परंतु देवल नावाचा जो काही तपस्वी असतो तो रात्रीच्या प्रहरी काय म्हणतो, नारद ऋषी झोपल्याच्या नंतर त्या म्हणतो की ही जी काही जागा आहे माझ्यासाठी, ही जागा झोपण्यासाठी ही योग्य नाही आहे. मग रात्रीच्या प्रहरी काय करतो, नारद नावाचे जे ऋषी झोपल्याच्या नंतर तो त्या ठिकाणाहून तो आसन बदलतो आणि दरवाजाच्या मधोमध त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी झोपतो. मात्र जेव्हा नारद नावाचे जे काही तपस्वी असतात त्यांना बाहेर जायचं असते, परंतु बाहेर जात असताना त्या ठिकाणी अंधार असतो आणि जेव्हा ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र त्याच्या जटावरती त्यांचे पाय पडतो. तो त्या ठिकाणी जोराने ओरडतो आणि विचारतो, तुम्ही कोण आहात? तो म्हणतो की महाराज, मी नारद आहे, मला माफ करा. अजाणतेपणाने तुमच्या म्हणजे जटावरती किंवा बटांवरती माझा पाय पडलेला आहे, मात्र मला माफ करा. परंतु त्या ठिकाणी जे काही ऋषी आहेत, देवल नावाचे ऋषी, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकार त्यांना माफ करत नाही. त्यांना नाना प्रकारचे अपशब्द त्या ठिकाणी बोलतात, नाना प्रकारचे शिव्याशाप त्या ठिकाणी देतात आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी रडायला देखील त्या ठिकाणी सुरुवात करतात. आणि नंतर नारद नावाचे ऋषी त्या ठिकाणी बाहेर जातात आणि बाहेर गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी ते विचार करू लागतात की माझ्यामुळे यांच्या जटांवरती माझा पाय पडला, त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी दुःख निर्माण झालेलं आहे. परंतु जेव्हा मात्र मी परत त्या वाड्यामध्ये परत येईल तेव्हा मात्र माझ्याकडनं त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मात्र मी दक्षता घेईल किंवा काळजी घेईल. कारण हे जे कृत्य घडलेलं आहे ते अजाणतेपणाने घडलेलं आहे. कारण मी झोपण्याच्या पूर्वी त्यांना कुठे बघितलं आहे, त्यांचं आसन दुसरीकडे होतं, परंतु ते आता रस्त्याच्या मधोमध त्या ठिकाणी झोपलेले आहेत. नंतर बाहेर गेल्याच्या नंतर ते जे काही देवल नावाचे ऋषी आहेत त्यांना मध्ये घेण्यासाठी तयारच होत नाही. तो म्हणतात की तू माझ्या जटावरती पाय दिलेला आहे, तू मला त्रास दिलेला आहे, मी तुला कदापिही माफ करणार नाही किंवा तुला मध्ये देखील मी येऊ देणार नाही. मग काही वेळ त्या ठिकाणी नारद नावाचे ऋषी त्या ठिकाणी बाहेर भ्रमण करीत असतात, चक्रमण करीत असतात आणि काही कालांतराने ते मध्ये येण्याचा प्रयत्न करतात.
परंतु देवल नावाचे जे काही ऋषी आहेत तर त्या ठिकाणी ते काय करतात, जे काही आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी ते चेंज करतात. म्हणजे नारद नावाच्या ऋषीला वाटतं की मी जेव्हा बाहेर जात होतो तेव्हा त्याच्या जटावरती पाय पडलेला आहे. मग हे देवल नावाचे ऋषी काय करतात, ज्या ठिकाणी पाय होतं त्या ठिकाणी डोकं करतात आणि डोक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी पाय करतात. परंतु नारद नावाच्या ऋषीला वाटतं मी त्यांना दुःख दिलेलं आहे, कष्ट दिलेलं आहे, माझ्यामुळे ते दुःखी झालेले आहेत. मग यावेळेस मी त्यांच्या पायाकडनं जाईल मी, कारण त्याच्या जटावरती म्हणजे माझा पाय पडणार नाही किंवा त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. परंतु जेव्हा ते त्या ठिकाणी मध्ये येण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्या मानेवरती तो त्यांचा पाय पडतो. मग त्या ठिकाणी जोराने ओरडतात की हे तपस्वी तू कोण आहेस. तो म्हणतो की महाराज मी या ठिकाणी मी जे काय आहे मी नारद आहे, नारद ऋषी आहे, मला माफ करा. मग तो त्या ठिकाणी परत त्यांना शिव्या शाप देतात आणि परत त्या ठिकाणी त्याला शिव्या शाप दिल्याच्या नंतर हे देवल नावाचे ऋषी नारद नावाचे ऋषी त्यांना त्या ठिकाणी माफी मागू लागतात. तो म्हणतो की त्यांना असं वाटतं मानेवरती अजाणतेपणे पाय पडला त्यांना असं वाटतं की त्यांचं हृदय जे आहे हृदय तुडवल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते मोठमोठ्याने आवाज करतात आणि त्यांना त्या ठिकाणी शाप देखील त्या ठिकाणी देत असतात. परंतु नारद नावाचे जे ऋषी आहेत त्या ठिकाणी त्यांना माफी मागत असतात, वारंवार त्या ठिकाणी माफी मागत असतात, परंतु त्यांना ते त्या ठिकाणी माफ करत नाही. नंतर त्या ठिकाणी अजाणते त्या ठिकाणी ते देवल नावाचे ऋषी त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचा शाप देतात, जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा मात्र तुझ्या डोक्याचे 7 तुकडे त्या ठिकाणी होतील. परंतु नारद नावाचे जे काही ऋषी असतात ते देखील ध्यान साधनेच्या बलाने यांचा जो काही शाप असतो तो शाप शमवण्याची त्यांच्यामध्ये देखील तेवढी पात्रता असते. आणि नंतर जेव्हा सकाळ झाल्याच्या नंतर देखील त्या ठिकाणी नारद नावाचे ऋषी देवल नावाच्या ऋषीला त्या ठिकाणी माफी मागतात, परंतु ते माफ करत नाही. त्या वाराणसीचा जो काही राजा असतो त्या राजाच्या द्वारे त्या ठिकाणी माफी ते मागण्याचा प्रयत्न करतात, तरी देखील देवल नावाचे ऋषी त्यांना त्या ठिकाणी माफ करत नाही. तेव्हा मात्र तथागत भगवान बुद्ध पूजनीय भिक्खू संघाला त्या ठिकाणी सांगतात की हे भिक्खूंनो, जे काही वाराणसीचा जो काही राजा होता, ज्या राजाच्या मार्फत नारद ऋषीने त्या ठिकाणी देवल ऋषीची माफी मागण्याचा प्रयत्न केला, परंतु देवल ऋषीने त्यांना त्या ठिकाणी माफ केलं नाही. तर त्या ठिकाणी वाराणसीचा जो काही राजा होता तो पूर्वजन्मामध्ये भिक्खू आनंद हे त्या ठिकाणी वाराणसीचा राजा होता. आणि देवल नावाचा जो काही तपस्वी होता हा कोण होता, तर हा भिक्खू तिस्स होता. आणि जो काही नारद नावाचा जो काही ऋषी होता तर मी स्वतः त्या ठिकाणी मी नारद होतो. हे तथागत भगवान बुद्ध सांगतो की हे भिक्खूंनो, त्याचा स्वभाव त्या तिस्स नावाच्या भिक्खूचा जो काही स्वभाव आहे तो आताचाच नाही, तर पूर्वजन्माचं जे काही कर्म आहे तर पूर्वजन्मामध्ये अशाच प्रकारचा काय होता, तर अशाच प्रकारचा हट्टवादी होता. अशाच प्रकारे तो त्या ठिकाणी म्हणजे चुकीला माफी करणारा तो त्या ठिकाणी नव्हता. जे काही नारद नावाचे ऋषी होते त्यांच्याकडे अजाणतेपणाने त्यांना त्या ठिकाणी दुःख पोहोचले होतं. म्हणून भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की हे भिक्खूंनो, अकोची मग अवधी मग अंजनी मग आहासिमे एत न उपनयंती तेर वेरंग ते नोपसंपती. म्हणजेच भगवंत म्हणतात की दुसऱ्याने मला मारले, मला हरविले, मला लुटले, मला शिवीगाळ केला, माझा अपमान केला. जेव्हा मनुष्य सातत्याने अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये करीत असतो तेव्हा मात्र त्या व्यक्तीचं वैरत्व कधीही शमत नाही किंवा शांत होत नाही. परंतु भगवंत म्हणतात जेव्हा व्यक्ती दुसऱ्याने मला मारले, दुसऱ्याने मला हरविले, दुसऱ्याने मला लुटले, दुसऱ्याने माझा अपमान केला, जेव्हा मनुष्य अशा प्रकारचा विचार मनामध्ये उत्पन्न करीत नाही तेव्हा मात्र त्या व्यक्तीचे वैरत्व त्याच ठिकाणी शांत होत असते. जे आपण आता समाजामध्ये वर्तमानामध्ये बघत असतो तर ह्या सर्व गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीने जर आपला अपमान केला असेल, 10 वर्षांनी जरी त्या गोष्टीचं स्मरण केलं तर तेवढंच त्या मनुष्याला त्या ठिकाणी त्रास होतो, तेवढं त्या मनुष्याचं वैरत्व शत्रुत्व त्या ठिकाणी वाढत असते. एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला कॉम्पिटिशनमध्ये हरवलं असेल
तर तेव्हा जेव्हा त्या गोष्टीचं स्मरण करीत असतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये वैरत्व उत्पन्न होत असते. परंतु वैरत्व कुणाच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही, तर भगवंत म्हणतात जो श्रद्धावान उपासक उपासिका असतात, नियमितपणे धर्माचं आचरण करीत असतात, शिलाचं पालन करीत असतात, तर भगवंत म्हणतात ह्या गोष्टी सर्व निरर्थक आहेत. मान अपमान ती भूतकाळामध्ये ती घटना घडून गेलेली आहे, परंतु त्या घटनेचं स्मरण करून आपण वर्तमानामध्ये कदापिही आपण दुःखी होता कामा नये. मग भगवंत म्हणतात की अशा प्रकारचा विचार आपण कधीही आपल्या मनामध्ये उत्पन्न करू नये की इतरांनी माझा अपमान केला असेल काही फरक पडत नाही आपल्याला, कारण तो वेळ निघून गेलेला आहे. तो निघून गेलेला कालावधी, तो वेळ आपल्या जीवनामध्ये कदापिही येणार नाही. तेवढा जो काही वेळ आहे तो आपल्या जीवनामधून कायमचा निघून गेलेला आहे. एखाद्या व्यक्तीने कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला हरवलं असेल, तिथे आपले प्रयत्न कमी पडले असेल, तो कालावधी निघून गेलेला आहे. मग भगवंत म्हणतात की जेव्हा मनुष्य अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न करीत नाही, तेव्हा त्याच व्यक्तीचं जे काही वैरत्व आहे, शत्रुत्व आहे, त्या ठिकाणी नष्ट होत असते. परंतु जो व्यक्ती वारंवार त्याच गोष्टीचं स्मरण करत असतो, इतरांनी मला हरवलं, इतरांनी माझा अपमान केला, इतरांनी मला तुच्छ समजलं, इतरांनी मला लुटलं, जो व्यक्ती वारंवार आपल्या चित्तामध्ये त्याच गोष्टी उत्पन्न करीत असतो, तेव्हा मात्र तो व्यक्ती स्वतःही दुःखी होत असतो आणि त्या व्यक्तीच्या मनामधलं जे काही शत्रुत्व आहे, वैरत्व आहे, ते कधीही संपत नाही किंवा कधी ते नष्ट होत नाही. म्हणून आपल्याला हे काही दुर्लभ असं मनुष्य जीवन आहे. हे मनुष्य जीवन आपल्या कुशल कर्माने प्राप्त झालेलं आहे. सुंदरसे माता पिता आपल्याला या ठिकाणी धम्माच्या मार्गावरती अरूढ असणारे, धम्माचे संस्कार आपल्याला देणारे दुर्लभ असे माता पिता आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि बाबासाहेबांच्या अनुकंपेमुळे सुंदरसा हा बौद्ध धम्म आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला वर्तमानामध्ये प्राप्त झालेल्या आहेत. मग आपण या ठिकाणी विचार करायचा आहे, आपल्याला वैरत्व आठवून आपल्याला दुःखाकडे जायचं आहे का त्या गोष्टी त्या ठिकाणी नष्ट करून, तसल्या प्रकारचे विचार नष्ट करून आपल्याला सुगतीकडे जाऊन आपल्याला दुःखमुक्त व्हायचं आहे. तर ह्या गोष्टीचं आपण ध्यान मनन चिंतन करणं फार गरजेचं आहे. तर या ठिकाणी वेळ देखील भरपूर झालेला आहे आणि अजूनही पूजेने भिक्खू संघाला या ठिकाणी धम्मदेशना द्यायची आहे. तर या ठिकाणी अधिक न बोलता परत एकदा पूजेने भिक्खू संघाला त्रिवार विनम्र अभिवादन करतो आणि विशेष करून पूज्य भदंत डॉक्टर इंदमसजी महास्तवीर यांच्या 26व्या वर्षावासाच्या निमित्ताने पूजनीय भंतेंनी या ठिकाणी संपूर्ण लोकांच्या मंगलासाठी, सुखासाठी आणि प्रत्येक व्यक्तींच्या कानावरती बुद्ध वचन जावं, त्यांच्याही जीवनाचं जयमंगल व्हावं, त्यामुळे भंतेंनी 15वी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर मी पूजनीय डॉक्टर इंदमसजी महास्तवीर यांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो आणि माझी छोटीशी धम्मदेशना वेळेच्या अभावी याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सर्व मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.